नमस्कार मित्रांनो, उद्या काळज या ठिकाणी मैदान होते, आदतचं मैदान होते आणि त्या आदतच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टॉपचे काही नंदी आदतमधले पळताना दिसतील. काही लोकांना पैरे जर माहीत नसतील तर त्यांनी माझा किरण शिरतोळे ब्लॉग्स हा माझा जुना चॅनल आहे, त्या जुन्या चॅनलवरती जावा. तिथं अंदाजित संभावित पैरे सांगितलेले आहेत. जे फलटण भागामध्ये, जे पुण्या भागामध्ये जे नंदी पाळले आहेत त्यांनी त्या ठिकाणी गुलाल जो मिळवला आहे त्याच्या बेसवरती ते पैरे बनवलेले आहेत आणि कदाचित त्या जोड्या एखाद्या दिवस पळताना दिसू शकतील किंवा नाही पण दिसू शकतील, परंतु पैरे जे आहेत ते अंदाजित आहेत. तिथं जाऊन बघू शकता उद्याच्या मैदानाचे. सुरुवात करूया आता. बकासूर, वादळ आणि महाराज या तिघांच्यापैकी आपल्याला कोण दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये. बकासूरची गॅरंटी थोडीशी कमी वाटते, कारण की बकासूरला थोडीशी आरामाची गरज आहे आणि आदत वासरांना बकासूर पळतोय का कसं काय कळणं झालं. ओपनच्या मैदानामध्ये बकासूरचं जरा व्हायचं काय होते, ताकद जास्त लागते, गाडी बांधली जाते बकासूरवरती, त्याच्यामुळे ती मला वाटतं बघूया आता काय होतं काय नाही. पण बकासूरशिवाय मजा नाही मित्रांनो. बकासूर आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बकासूरशिवाय या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये तोड नाही, तो मैदानात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मजा नाही. परंतु महाराज उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल. आज संध्याकाळी जे आहेत किंवा उद्या सकाळी मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते पडतील आणि जरा मला कमेंट्समध्ये सांगा कुठल्या चॅनलवरती लाईव्ह लॉट निघणार आहेत. पुणे भागातील कोण सबस्क्रायबर जर असतील आपले त्यांनी जरा कमेंट्समध्ये सांगा की त्या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते निघणारे आहेत किंवा निघालेले आहेत म्हणून. आणि बघूया उद्याच्या मैदानात ते जरी बकासूर समजा एखाद्या दिवस जर पळाला तर आदतचाच पायरा असू शकतो. जर एखाद्या दिवस पळाला तर म्हणतोय संध्याकाळी समजेल लाईव्ह लॉटमध्ये, आणि जरी लाईव्ह लॉटमध्ये जरी चिठ्ठी निघाली नाही निघाली उद्या सकाळीच मैदानामध्ये समजू शकेल की बकासूर पळणार आहे का नाही. सांगू शकत नाही, बकासूर कधी पण पळू शकतोय. आणि बघूया महाराज सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आता बकासूरच्या धावणीतला हिरा आहे. आणि काय होते गट निघतोय, परंतु काय होते कुठेतरी महाराजसुद्धा पैरा मार खातोय आणि महाराजला एवढं स्पीड आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने त्याचं स्पीड आहे. परंतु काय होते कधी कधी चांगल्या नंदीला सुद्धा गटाला जावं लागतं. महाराजाने त्या दिवशी देगावमध्ये चांगला गट काढला, मग ते शेमीला टाकाटाकीमध्ये थोडीशी गाडी मागे राहिली, परंतु असू दे तो सुद्धा नंदी चांगलाच होता. परंतु उद्या महाराजचं नियोजन आता आदतमधले कोण असू शकतील, आदतमधले जरा थोडंसं तिथले बघूया, काय सांगण्यात अर्थ नाही. परंतु उद्या महाराज पळणार आहे. महाराज मला वाटतं की सारजा एक आदतमधलं वासूर आहे, त्या सारजासोबत पळताना दिसू शकेल. बघूया सारजासोबत दिसतोय का बघूया कोणासोबत दिसतोय. आणि वादळसुद्धा तुम्हाला माहितीच आहे बकासूरच्या धावणीतलं जे वादळ आहे ते खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसत नाही. आता तो दुसा आहे, दुसऱ्यातनं आता तो बैलसुद्धा झाला असेल काय माहीत नाही, परंतु तो सुद्धा खूप दिवस मैदानापासून वंचित आहे. परंतु काय वंचित आहे काय माहीत नाही. आता बकासूर जो आहे तो वैभव मामांच्याकडे नाही आहे, बकासूर जो आहे तो मोहोळ शेडे यांच्याकडे आहे आणि वैभव मामांच्या घरी जो आहे तो आपला सगळ्या महाराष्ट्राचा म्हणजे महाराज आहे, म्हणजे एकाच गोट्यावरती. परंतु बकासूरचं नियोजन जे आहे ते मोहोळ शेट्टी यांच्याकडे आहे आणि महाराजचं नियोजन जे आहे ते वैभव मामा यांच्याकडे आहे, म्हणजे असा आहे विषय. आणि कदाचित एक जर मोठं जर मैदान असेल तर दोघेहीसुद्धा बकासूरच्या नियोजनामध्ये असतात. परंतु आता बघूया, शक्यतो जास्त करून उद्या महाराज पळण्याची दाट शक्यता आहे आणि वादळसुद्धा पळू शकते का काय माहीत नाही. परंतु वादळ जर पळालं तर कोणासोबत पळू शकतो. वादळ जर पळालं तर तेजा हा आदतमधला एक नंदी आहे तेजा नावाचा, त्याच्यासोबत आपल्याला एखाद्या वेळेस दिसण्याची दाट शक्यता आहे. वादळ बघूया एकदा ह्या दोघांचं सारजा तेजा या जो दोघांच्या नंदीसोबत मला वाटते की मला सांगितलं एक अंदाज आहे, सांगितलं म्हणून काही लगेच पायरा खरा होत नाही, थोडासा अंदाज घ्यावा लागतो. परंतु माहीत आहे, परंतु बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राची आस लागलेली आहे की उद्या बकासूर कोणासोबत पळू शकतो. जर बकासूर पळाला तर, जर चिठ्ठी जर नाही निघाली तर आता बकासूर 2-3 दिवस आराम दिला आहे बकासूरचा. काय होतं ओपनच्या मैदानामध्ये थोडंसं बकासूरच्या अंगावरती गाडी बांधली त्यामुळे बकासूरची ताकद जास्त लागते. बकासूरची गाडी नाही बांधली पाहिजे असं वाटतं मला. परंतु उद्या आता आदत वासरू जर सोबत जर पळाला तर आदतला घेऊन चांगला पळतो बकासूर. हलकी गाडी आहे, बोजा जास्त पळत नाही, कदाचित उद्या पळूसुद्धा शकेल बकासूर बरं का, काय सांगू शकत नाही. बघूया बकासूर जर पळा तर चांगलंच आहे आदतमधल्या नंदीसोबतला घेऊन, आणि उद्या बकासूर जर पळा तर एक नंबर असेल. बघूया काय होते बघूया. आणि महाराजसुद्धा उद्या पळण्याची दाट शक्यता आहे. महाराज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो सुद्धा एक चांगला आहे. परंतु काय होते योग्य पैरे जे आहेत ते महाराजला सुद्धा मिळेना झालेले आहेत, त्याच्यामुळे महाराजसुद्धा थोडासा गुलालापासून वंचित आहे. नक्कीच त्याचासुद्धा गुलालाचा संघर्ष संपून जाईल. आणि बकासूरचा गुलाल तर काय सगळ्यांना माहीत आहे, 2-4 मैदानं काही हुकली की नाही, 4-5 मैदानं की दुसऱ्या मैदानामध्ये एक नंबर फिक्स असतं 100%. उद्या जर पळाला तर असू सुद्धा शकेल. बघूया काय होते काय नाही. उद्याचं जे मैदान आहे फलटणमध्ये आहे, फलटण त्या भागामध्ये मैदान आहे. आणि बघूया उद्या कशा पद्धतीने आदतच्या मैदानामध्ये नंदी पळताना दिसत आहेत. बाजासुद्धा पळताना दिसेल.
वेगळ्या शेवट सर्जाच्या नंदीच्या दावणीतला बघूया कशा पद्धतीने हे उद्या जे मैदान जे आहे ते पार पडते. उद्या बक्षीस थोडंसं कमी आहे, परंतु बक्षिसाला कोण जात नाही, गुलालाने 1 नंबरला जातात. बघूया काय होते.